रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्या मंदिर ऑनलाईन शिक्षण इयत्ता 3री विषय इंग्रजी युनिट 1 पेज नंबर 2 थिंग्स वी यूज ॲट होम. आपण घरात ज्या वस्तू वापरतो त्या घरातल्या वस्तूंची नावं इंग्रजीमध्ये काय आहेत त्या ग्रुपचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहा, म्हणा आणि प्रत्येक गटातील आणखी शब्द सांगा. लुक, से अँड ॲड मोर वर्ड टू ईच ग्रुप. आपण ग्रुप शिकतोय. फ्लावर्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, कलर्स याचा ग्रुप शिकलोत आपण. आता आपण घरात वापरणाऱ्या वस्तूंना इंग्रजी काय नावं आहेत ते आपण पाहणार आहोत. चित्र पहा. चित्रामध्ये तुमच्या ओळखीच्या कोणत्या कोणत्या वस्तू दिसतात वाचण्याचा प्रयत्न करा, ओळखण्याचा प्रयत्न करा. थिंग्स वी यूज ॲट होम. चित्र पहा. चित्रामध्ये तुमच्या ओळखीच्या वस्तू आहेत, म्हणजेच तुमच्या घरात आहेत या वस्तू. थिंग्स वी यूज ॲट होम आपल्या घरात असणाऱ्या वस्तू आहेत या. यातल्या कोणकोणत्या वस्तू तुमच्या घरात आहेत बरं? मग, कप, सॉसर, सॉल्ट अँड पेपर शेकर, स्पून, फोर्क, नाईफ, डिश, बोल, टीपॉट, सॉसपॅन, पॉट, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, स्टोव्ह, कुकर, फ्रीझर, स्पून, नाईफ, विस्क, स्पॅच्युला या वस्तू तुमच्या घरामध्ये असतात. काही वस्तू यातल्या तुमच्या घरात नसतीलही, पण काही वस्तू असतील, याच्यापेक्षा वेगळ्या असतील. त्याही तुम्ही पाहायच्या. आपल्या घरात यापेक्षा कोणत्या वेगळ्या वस्तू आहेत, त्याला काय म्हणतात बरं इंग्रजीमध्ये ते आपण पाहू शकतो. पहा हे चित्र. नाईफ, स्पून, बोल, कप, डिश, ग्लास. कितीतरी स्पूनचे प्रकार दिलेत. याच्यामध्ये काट्याचा चमचा, फोक पण दिलेला आहे. नाईफचे पण वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. तुम्ही ही चित्र नीट पहा. त्याच चित्रांना आता इथे नावं दिलेली आहेत. तुम्ही ही नावं वाचायची आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. अ कप, अ डिश, अ ग्लास, अ बोल, अ नाईफ. Read and write the words. A knife, a cup, a plate, a bowl, a jug, a dish, pan, a spoon. तर तुमच्या पुढे आणखीन एक चित्र आलंय आणि ह्या चित्रात बऱ्याच गोष्टी नवीन आहेत, काही तुम्हाला माहिती असणाऱ्या आहेत. सर्व किचन ऑब्जेक्ट्स तुम्ही पाहायचे, त्यांची नावं वाचायची आणि तुमच्या वहीमध्ये ही सर्व नावं तुम्ही लिहायची. थँक्यू.